तर आपण टॉस करणार आहोत स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्षात सोनादेवी टेमगर। हा सामना 3 षटकांचा असेल। तर नाण्याची पहिली बाजू आपण पाहतोय, जे आपण चषक पाहतोय जय हनुमान चषक। तर नाण्याची दुसरी बाजू 40+ भिवंडी ग्रामीण। मी दादांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस। सोनादेवी टेमगर टीमच्या माध्यमातून कॉल दिला जातोय, भिवंडी ग्रामीण असा कॉल। आणि नाण्याची बाजू जय हनुमान चषक। मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। टॉस जिंकलाय का निर्णय असेल? धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच करिता। दुसऱ्या फेरीतील ही मॅच असेल। टॉस जिंकलाय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या टीमने। प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता सोनादेवी टेमगर या टीमला। हा सामना 3 षटकांचा असेल। तर आपण शुभ सन्मानाकडे वळणार आहोत। आपल्यात उपस्थित आहेत मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। उपस्थित आहेत सुक्रेजी गुळबी साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। मी भालेकर दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। विनोदजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। तर आपण पाहू शकता सुक्र्याजी गळवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। भालेकर दादांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मायेचे उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय। तर आपल्यात उपस्थित आहेत सुक्रियाजी गुळवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। मी भालेकर दादांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय। या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान अतिथी देवो भव ही प्रथा जपली जाते। सुक्रियाजी गुळवी साहेबांचा इथे शुभ सन्मान। त्यानंतर उपस्थित आहेत प्रमोदजी नाईक, प्रमोदजी दिवेकर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी पांडुरंगजी दळवी साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर। गणेशजी गोडेजींना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। ते सुद्धा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत।
अशोकजी दिवेकर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी दादांना पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय आणि सलामीचे बॅटर्स सोनादेवी टेमकर आपण मैदानात लगेच पाठवायचे. गणेशजी गोडे साहेब हे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. पांडुरंग दळवी यांना विनंती करतोय, आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. धन्यवाद. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या इनिंगला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल टॉस जिंकून स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिना टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. सोनादेवी टेमगर चे सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानात पोहोचले गेलेत. चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. जवानुमान भाबळे आयोजित जवानुमान चषक 20, 24, 25चा हा थरार, हा महासंग्राम, हा देखणं आयोजन आपण पाहतोय. तर सलामीचे बॅटर्स कालुराम, त्याच्या साथीनं आपण पाहिलं तर उमेश. गोलंदाज पहिला चेंडू यावेळेस ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा राहिला, व्हाईट बॉलचा इशारा. 71 धाबांना मात्र फलकाची सुरुवात पाहायला मिळते. एक धाव, पहिली धाव फलकावर जोडत असताना अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये गोलंदाज आपण पाहतोय प्रभाकर भोईर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु चांगली लाईन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक धाव फलकावर आहे, अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी पाहिलं तर एक एक विजय संपादन गेला आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील ही लढत. यावेळेस ऑन साईडचा स्ट्रोक केला गेलाय, डीप मधून क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव तर कंप्लीट झाली. एक धावेवर समाधान मानावं लागतंय. कालुराम हा बॅटर आपण पाहतोय, एके धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 2 अंकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा फलकावर. साईकृपा डुंगे आणि भावले या मॅच नंतर ही मॅच असेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 धावा फलकावर, एक तर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आणि एक बॅटच्या साहाय्याने चांगली गोलंदाजी करत असताना प्रभाकर भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगली गोलंदाजी. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एके धावेने धावफलक पुढे जाईल, 3 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रभाकर हा गोलंदाज दाखवत असताना हात खोलू दिले नाहीत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय. ज्या फटक्यासाठी जाणला जातो हा बॅटर, मात्र त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण यावेळेस लावलं गेलं. सिंगलवरच समाधान मानावं लागलं. सिंगलच्या बढतीनं धावफलक 4 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज प्रभाकर. यावेळेस गोलंदाजच्या वरनं स्ट्रोक केला गेलाय. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत आले, लॉंग अप आणि लॉंग ऑन. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये.
2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना सोनादेवी टेमघर. तर आपण पाहतोय शुभागमन व्यासपीठावर नुकतंच आपल्याला पाहायला मिळतोय सुभाषजी मिरगुटे साहेबांचं, त्यानंतर पांडुरंग ढोणे साहेबांचं शुभ आगमन, पंडित मिटकुरे साहेबांचं इथे शुभ आगमन. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सुधीर भोईर हा गोलंदाज आपण पाहतोय. कालुरामच्या विरोधात यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये स्वेरले क्षेत्रामध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागलं. एके धावेने धावफलक पुढे जाईल 7 या अंकावर जाऊन पोहोचले. खेळणीचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगलं कार्य करताना तेव्हा मात्र तुम्हाला चांगलं मैदानाच्या आतमध्ये पाहाव मिळतंय. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो भिना टीम. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चेंडू प्रश्न विचारणारा राहिला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 7 या अंकावर. सात धावा फलकावर आहेत. गोलंदाज सुधीर भोईर पुण्याच्या एकदा. यावेळेस मोठा स्ट्रोक केलायचा होता परंतु ऑन साईडला स्ट्रोक पाहायला मिळाला. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. डीप मधून क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एके धावेने धावफलक पुढे जाईल 8 या अंकावर पाहायला मिळतोय. इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत एकही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले नाही आणि ते चित्र मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलकावर फक्त 8 धावा. गोलंदाज तयार सुधीर भोईर. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळला गेला आहे परंतु प्रोटेक्शन दिलं गेलंय. थर्ड मॅन रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत पाहिलं गेलं तर या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि फक्त 9 धावा फलकावर. एकंदरीत चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. त्याचं उत्तर मात्र फलंदाजांना आतापर्यंत देता आला नाही. सिंगलने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जाते. यावेळेस लो बॉल टॉस होता, गती कमी होती. त्यानंतर मात्र एक धाव घेतली. कलेक्शन चुकीचं घडलं. इथं मात्र रनआउटची संधी आणि विकेट क्रमांक पहिला कालुरामला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कॉलिंग खूप महत्वाची असते. इथे मात्र कॉलिंग चुकीची घडली आणि कालुराम या बॅटरला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये एसनो बेट या 3 शब्दाला खूप महत्वाचं असतं. त्या 3 शब्दाचा समतोल इथं मात्र साधता आला नव्हता आणि कालुराम या बॅटरला मात्र आपली विकेट गमवावी लागली. तर न्यू बॅटर आपण पाहतो बिंदास. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, पंच केला गेला डीप मध्ये. डीप कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. नाश्ता एंड कडे फेकी झाली. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 12.
तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा पलकावर अंतिम षटकाकरिता दिनेश भोईर बॉलिंग अटॅकवर आणलं गेलंय. चांगली गोलंदाजी राहिली या मागे 2 षटकामध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, ताकद झोकली होती आणि चेंडूला सरळ पाठवलंय आउट ऑफ द पार. हा येईल या इनिंग मधला पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, पहिला षटकार. षटकाराच्या बढतीनं धावपळक जाऊन पोहोचेल 18 अंकावर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र षटकारानं आणि आवश्यकता आहे या इनिंग मध्ये धाबा जमवण्याची. धावसंख्या आपण पाहतो 18 अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजाचा. षटकार खाल्यानंतर वार पलटवार सातत्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर पंचांचा इशारा आलाय. 4 धावांचं व्हॉलेंटियर आहेत तिथे आणि त्यांच्या माध्यमातून चांगला निर्णय आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 22. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेस काय घडले मैदानाच्या आतमध्ये? मोठी विकेट, फलंदाज बाद. चांगली फलंदाजी राहिली होती या बॅटरची. षटकार आणि चौकार बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु कमबॅक केले गोलंदाजानं. दिनेश भोईर आपण पाहतो पहिले 3 चेंडूवर 10 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु चौथ्या चेंडूवर त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला परतवण्यात त्याला यश आलं. तर डोंगे संघ सुद्धा उपस्थित झाले आहेत, त्यांसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. गोलंदाज तयार. दिनेश भोईरचा हा चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार करिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं पाहिलं तर ऑन साइडला हा स्ट्रोक खेळला गेला होता. उंची गाठली होती, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर सरळ निघून गेला चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीनं धावपळक 26 या अंकावर जाऊन पोहोचलाय. या इनिंगचा अंतिम चेंडू, या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता दिनेश भोईर गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस लो पुल टॉस आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेला आहे. यावेळेस सेकंडला फेकी झाली आणि दुसरी धाव धोक्याची ठरली. धावसंख्या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 27 बनवल्यात सोनादेवी टेमगर टीमनं. 28 धावा बनवाव्या लागतील स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या टीमला. थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील. आपण थेट व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर त्या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत सत्कार आणि सोबतच पुढच्या मॅचचा टॉस देखील त्या ठिकाणी उडवला जाईल. चढा पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. मात्र त्याआधी व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. नक्कीच सन्माननीय सुभाष मिरकुटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करतोय. पांडुरंग दलवी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बेलात बेल काढून हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा आदर सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पांडुरंग टोणे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी
सन्माननीय अशोक जाधव आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण व्यासपीठावर पाहू शकता स्वागत सत्कार होत आहेत मान्यवरांच्या माध्यमातून. योग्य तो मान सन्मान उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी दिला जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये पंडित मिरकुटे साहेब उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पांडुरंगजी दलवी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पंडित मिरकुटे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तर स्वागत सत्कार त्या ठिकाणी पाहत आहोत आपण पंडित मिरकुटे साहेब. त्यानंतर मी विनंती करतोय सुभाष मिरकुटे साहेब, पांडुरंग टोणे साहेब, पंडित मिरकुटे साहेब या तिन्ही मान्यवरांना आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. साई कृपा डोंगे विपक्ष जय हनुमान भावाले या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या मॅचचा टॉस या ठिकाणी उडवला जाईल. मात्र टॉस करण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेच्या निमित्ताने बनवलं गेलंय, एका बाजूला जय हनुमान चषक तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 40+ भिवंडी ग्रामीण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण उडवतोय. साई कृपा डोंगे टीमचे कॅप्टन कॉल करतायत. जय हनुमान चषक त्यांचं म्हणणं होतं आणि ते चाललंय. पाहुण्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम साई कृपा डुंगेच्या कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? फिल्डिंग येणार, क्षेत्ररक्षण करणार. याचं मुख्य कारण काय? सकाळचं सत्र आहे, अजून हवा पण सुटली नाही. थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न करू भावले संघावर. नक्कीच 4 षटकांमध्ये कुठपर्यंत टीम भावालेला रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. भावालकरांचं हे आयोजन अतिशय दमदार क्रीडांगण आपण पाहतोय. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप सुंदर आयोजन आहे. धन्यवाद तुम्हाला. मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर टीम भावालेचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच आता मात्र फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जेवढं करायचे तेवढं जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा आहेत शिवाजी आहे, नरेश आहे, मनोज आहे, हौशी आहे. नक्कीच तुमचंच आयोजन आहे तरी देखील तुमच्या आयोजनासंदर्भात तुमच्याकडूनच आम्ही 2 शब्द या ठिकाणी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. आयोजक करायचं म्हणजे असं झालं, आम्ही पूर्ण जय हनुमान भावाले प्रोटोकॉल या संघाने ठरवलं. आपण एक तर DD ग्राउंडला बिनारच्या मॅच ठेवायच्या नाही तर चायलेंजला ठेवायच्या. तर नंतर आमच्या सर्व संघाच्या खेळाडूंचा विचार झाला की DD ग्राउंडला ठेवूया. धन्यवाद तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय साई कृपा डुंगे टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी टीम भावालेला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. 28 धावांचे लक्ष्य आहे. मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसं संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आहेत. पहिल्या बॉलवर या ठिकाणी 2 धावा आल्यात. सुधीर भोईरच्या माध्यमातून अकाउंट ओपन झालंय. 28 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. मॅच जी आहे ती फक्त आणि फक्त 3 ओव्हरची आहे. संजय चौधरीचं हे षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बेलेचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा 2 धावा. यस, रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. जय हनुमान भावाले टीमचे सर्व खेळाडू मुख्य व्यासपीठाच्या बाजूला येऊन राहा. चला जय हनुमान भावाले टीम, तुमची फलंदाजी आहे. आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला येऊन राहायचं आहे. पहिला 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलवर 2 डबल धावा पाहायला मिळाल्या. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटची आतील कडा जरूर लागली होती. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. मात्र चेंडू जो आहे तो निर्धाव गेलाय.
काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे होम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर चांगला पाहायला मिळाला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑनसाइडला. कैलास चौधरी त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. मागच्या मॅचचा विचार केला तर शरद भोईरला ओपन करायला पाठवलं होतं, मात्र यावेळेस हरेश भोईरला आपण पाहतोय विथ सुधीर भोईर. सात धावा धावफलकावर झाल्या आहेत. यावेळेस लो फुल टॉस बॉल. हवा तसं संपर्क नाहीये. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र तालमेलची कमतरता. परिणाम स्वरूप रन आउटची विकेट. हरेश भोईर बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. त्या समोरच्या दिशेने ऍक्टिवा बाईक आपण तिची मिरर खाली करा. पहिलं षटक आपण त्या ठिकाणी पाहिलं. पहिल्या षटकामध्ये आल्यात टीम भिनारसाठी 8 धावा. मात्र या ठिकाणावरनं अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हेरो. 27 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या. एक चांगलं षटक देखील फेकलं होतं. दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारे खेळ करेल या मॅचमध्ये. ही मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू समोरच्या दिशेने दिनेश भोईरला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल उमेश. यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. मी तर म्हणेन जीवनदान दिलंय त्या ठिकाणी दिनेश भोईरला, कारण झेल घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता. नक्कीच हे जीवनदान जे आहे ना ते कदाचित टीम सोनादेवी टेमघरसाठी महाग पडेल, कारण दिनेश भोईरची विकेट अति महत्त्वाची आहे. जसं आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं सकाळचं 17 अगदी चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. वैयक्तिक 27 धावा त्याने ठोकल्या होत्या. मात्र या बॉलवर आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेज बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला फिरकी गोलंदाजी पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. कारण नक्कीच या बॉलवर देखील फिंगर रोल केल्या होत्या. भरपूर चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन विविधता आपण त्या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा उमेश. फुलटॉस आहे. ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 10 वर पोहोचलंय. सन्माननीय जगनजी भालेकर सामाजिक कार्यकर्ता भावालय यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच अगदी नितांत प्रेम त्यांचं क्रिकेटवर दिसून येते. क्रिकेटचे अगदी कट्टर समर्थक आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल उमेश. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. दस्तक के मस्तक. यस, बॉल निघून गेलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. फलंदाज दिनेश भोईरच्या बॅटमधून हा षटकार आला होता. सन्माननीय कल्पैजी गेने साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. अठरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. उमेश याचं हे महत्वाचं षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॉलला ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्र झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. दिनेश भोईर बॅक टू द डगआउट. ज्या विकेट संदर्भात भरपूर चर्चा चालू होती, नक्कीच ती विकेट मात्र या ठिकाणी सोनादेवी टेमकर टीमला मिळाली आहे. दिनेश भोईर या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये जातोय. मात्र आता नक्कीच शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी. नक्कीच वारंवार मुन्ना भोईरला मात्र टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. अगदी प्रेक्षकांमधील केंद्रबिंदू आपण पाहू शकता मुन्ना भोईर. सहा चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. चला वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. आज शेवटचा अंतिम दिवस आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि वेळे या अभावी या ठिकाणी आपण या मॅचचा देखील एक षटक कमी केलाय. तर या संदर्भात नक्कीच आम्हाला सर्व टीम्सचा सहकार्य करायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे मित्र, ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय, अर्थातच टीम भावाले सोबत ओम साई कृपा ढुंगे या संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. डुंगे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर अरुण आलाय. शेवटचा अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा बॉल खाली. क्षेत्ररक्षक चुकी पाहायला मिळते. चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही है. बॉल सीमा पार. चौकार मौका भी दिया और चौका भी दिया. नक्कीच या प्रकारचं क्षेत्ररक्षण जे आहे ना ते कदाचित तुम्हाला भरपूर महाग पडेल. कारण समोर सुधीर भोईर आहे. त्याचा झेल तुम्ही ड्रॉप केलाय. सोबतच मिळाल्या 4 धावा. आता मात्र समीकरण उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. अगदी साधा सरळ सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. षटकातील पुढचा बॉल. अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने सुधीर भोईर चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आहे. या वेळेस देखील बॉलला समोरच्या दिशेने उडवलाय. आता मात्र चुकी होत नाहीये. हरीला आपण पाहतोय झेल खाली. एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज बाद सुधीर भोईर. चार चेंडू 6 धावा हे समीकरण बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये हनुमान भोईर गेलाय त्या ठिकाणी. नक्कीच आणि हनुमान भोईरसाठी नक्कीच आवाज भिनार टीमचे ओनर किरण भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर पाहूया हनुमान भोईर या ठिकाणावरनं किती धावा जमा करेल. मात्र विजयासाठी 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच.
सोबतच विजय भोईर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत. यस, एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. हाईट फॅक्टर लक्षात घेतलं आणि त्यानंतर मात्र नक्कीच पंचांनी सहमती दाखवली नाही आहे, तर एक धाव कंप्लीट झाली आहे. परंतु आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. विशाल भोईरकडून भरपूर साऱ्या अपेक्षा टीमच्या पाठीराख्यांना. षटकातील पुढचा बॉल. अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅच मध्ये आपण भावलकरांना पाहणार आहोत. यस, सन्माननीय विद्यमान सरपंच भरतजी गाडाल, विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एका धावेची आवश्यकता आहे. उर्वरित 2 बॉल्स अखेल बाकी आहे. मी आधीच म्हटलं होतं विशाल भोईर एक चांगला खेळाडू आहे. एक महत्त्वाचा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. दोन चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. या वेळेस विजयाचा फटका विशालच्या बॅट मधून आलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमने. या स्पर्धेतील हा दुसरा विजय भिनार टीमचा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक टीम सोनादेवी टेमगर. यस, नक्कीच भिनार टीमला मात्र ऑल द बेस्ट केलं गेलंय. शुभेच्छा आल्या आहेत धर्मेंद्र भोईर यांच्या माध्यमातून.